उपस्थित माझे सर्व मान्यवर पदाधिकारी, माझे सहकारी, माझे सर्व कार्यकर्ते आणि उपस्थित सर्व रहिवासी, खरं तर माझी ओळख मी तुम्हाला सांगायची खरंच काही गरज नाही. सर्वांनी आपापल्या पद्धतीने जसं काही मांडता येईल, जसे माझे पती शैलेश परब यांनी मांडली, महेश चव्हाणकर, साहेब हे आणि ते सर्वच, म्हणजे कोणाचं एक नाव घ्यायचं राहिलं असेल तर राजू नका दिल्ली साहेब. आणि एक ओळख सांगायची ह्यासाठी सांगायची मला की आपणहून तुम्ही मला सांगताय की आम्ही कामं केली, पण त्या कामाची मी आज पोचपावती मागायला आली आहे. आणि ती मला तुम्ही 15 जानेवारीला 3 नंबरचं मशालीचं चिन्ह, हे 3 नंबरचं बटन दाबून मला भरघोस मताने निवडून देणार आहे. कामाची पद्धत कशी आहे हे मला तुम्हाला सांगायची गरजच नाही. आम्ही नगरसेवक म्हणून काम करत असताना आमची समाजोपयोगी कामं नेहमीच होत असतात. मग ते हळदी वया वाटप, छत्री वाटप, आपण सर्वांना त्याचा अनुभव आहे. प्रत्येक घरात एक कुठेतरी छोटी वस्तू आपल्या नावाची तिथे गेली पाहिजे, कारण की ती वस्तू ही पक्षाची वस्तू असते. त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या घरी ती जपून ठेवायची असते, त्यासाठी ती गेली असते. आणि तो आशीर्वाद आम्ही तुमच्यामुळे मिळतो आम्हाला, आणि त्यामुळेच आम्ही कुठेतरी या खुर्चीवर बसतो. आणि त्या खुर्चीचा मान खरं तर तुमचा सर्वांचा आहे. तर तुम्ही मला निवडून देता, आम्हाला जेव्हा निवडून देता तेव्हा आम्ही ती काम करण्याची संधी आम्हाला मिळते. आणि पुनश्च एकदा माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी मला विश्वास ठेवून या विभागाची मला जबाबदारी दिलेली आहे. ती जबाबदारी मी संपूर्णपणे पार पडणार आहे. मग दिवस असो रात्र असो आणि कुठेही कमी पडणार नाही. परंतु त्यासाठी आपण सर्वांनी मला भरघोस मतांनी निवडून द्यायचं आहे. जोगेश्वरीमधला मुंबईतला सर्वात जास्त भरघोस मतांनी निवडून येणारा 77 हा विभाग असला पाहिजे. यासाठी पुनश्च एकदा 3 नंबरचं पटक दाबून मशाल या चिन्हावरती भरघोस मतांनी निवडून द्या. एवढंच बोलून मी बोलू शकते. जरी तर मला कुठे यायचं राहिलं असेल आणि मग जर तुम्हाला मी भेटली शकले नसेल तर माझ्यावर राग नसावा. वेळ कमी आहे, प्रचाराला दिवस फार कमी पडले आहेत, त्यामुळे आज काही घरांपर्यंत मला पोहोचता येत नाही. आपल्या सोसायटी जसं किरवे मोलूक साहेब आणि आपले माझे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी सोसायटीच्या सगळ्यात माझ्यासाठी आवर्जून थांबले होते की तरी आपल्या सोसायटीचं एक मत आपल्याला घरी जाऊन भेटायचंय. पण थोडासा वेळ कमी पडला, तुम्हाला देखील वेळ दिली आहे. याच्या पुढे अजून 10 मीटिंग करायच्या आहेत, तिथे देखील काही लोक वाट बघतायत, त्यामुळे राग नसावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. तुम्ही जी मला कामं सांगा ती कुठेही कमी पडणार नाही. दिवस असो रात्र पूर्ण करायची जबाबदारी माझी असेल. आपण जे काय असेल ते नंतर आपण लेखी स्वरूपात किंवा प्रत्यक्ष भेटून आपण ती कामं पूर्ण करून घेऊ. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. इकडे बघ माझ्याकडे मशाल